खूप खूप अभिनंदन तुमचं. तुम्ही या खेळात सहभागी झालात आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आहेत. आपण खेळाला सुरुवात करणार, पण त्याआधी प्रत्येक जोडीला एक नाव देण्यात येणार आहे. की पहिली जी जोडी आहे त्या जोडीचं नाव आहे टीम सोबती, त्या सख्यांच्या जोडीचं नाव आहे टीम मैत्री, ह्या जोडीचं नाव आहे टीम दोस्ती आणि टीम सवंगडी. आता मी तुम्हाला खेळाचे नियम आणि अटी तुम्हाला मी सांगणार आहे. खेळाचे 3 राऊंड असणार आहे. तर पहिला खेळ एक ताई खेळणार आहे, दुसरा खेळ दुसरी ताई खेळणार आहे. पण ते तुम्ही ठरवायचे की पहिला खेळ कोण खेळणार आहे, दुसरा खेळ कोणी खेळायचा आहे जोडींपैकी. पण तिसरा जो खेळ आहे, तिसरा जो राऊंड असणार आहे तो मात्र दोघींनी मिळून खेळायचा आहे. ओके. प्रत्येक खेळानंतर एक गुण दिले जाणार आहे. पहिल्या खेळामध्ये जी विजेती जोडी असणार आहे तिला मिळणार आहेत 30 गुण. त्यानंतरची दुसरी जी विजेती जोडी असणार आहे तिला मिळणार आहेत 20 गुण. त्यानंतरची तिसरी जी आहे विजेती जोडी तिला मिळणार आहे 10 गुण. आणि जी शेवटची जोडी असणार आहे तिला मात्र मिळणार आहे भरघोस 0 गुण. हा, पण इथे तुम्हाला एक संधी अशी आहे की इथे तुम्हाला ही जादूची छडी वापरता येणार आहे. जर तुम्ही ती वापरलीत तर तुम्हाला जे गुण मिळालेत किंवा मिळणार आहेत ते दुप्पट होणार आहेत. तर ही एक संधी. पण अट अशी आहे की तिन्ही खेळांमध्ये मिळून तुम्हाला ही जादूची छडी एकदाच वापरायला मिळणार आहे. कळले तुम्हाला? ओके. चला तर मग सुरू करूया आपल्या धमाकेदार आणि मजेशीर खेळाला. या खेळाचं नाव आहे काडग चिमटा. आता हा खेळ असा आहे, मी 1 2 3 म्हटल्यानंतर ताईंनी काय करायचं, समोर जायचंय, हाताचा वापर करायचा नाही, दोन्ही हात मागे, फक्त तोंडाने चिमटा खेचून त्या भांड्यामध्ये आणून टाकायचे. ओके. आता तुम्ही ठरवायचं की हा खेळ कुठली ताई खेळणार आहे जोडींपैकी. तुमच्यापैकी कोण खेळणार आहे? तुम्ही खेळणार आहात? काय 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 बोलली? त्यांच्या हाईट पोचणारच नाही. बरं, या खेळामध्ये ताई तू खेळणार आहे. ताई तुमच्यापैकी कोण खेळणार आहे? मी खेळणार आहे. तू खेळणार आहेस. ताई तू, हा अच्छा, तू खेळणार आहे. आणि तुमच्यामध्ये अक्का खेळणार आहे. ओके. बरं, आता मला एक विचारायचा आहे प्रश्न की या खेळामध्ये जादूची छडी कोणाला वापरायची आहे? या खेळामध्ये कोणाला वापरायची? कोणालाच नाही. तुला वापरायची आहे, तुम्हाला वापरायची आहे नाही. दोघींचं डिस्कशन चालू आहे, ऐकूया आपण. हा, वापरायची की नाही वापरायची? हो. वापरायची. हो. व्हेरी गुड. तुमचा पूर्णपणे विश्वास आहे बहिणीवर? हो, नक्की? अगदी पूर्णपणे विश्वास आहे? पूर्णपणे विश्वास. बघा, अजून तर तुला काय वाटतं? मीच खेळणार. म्हणजे तुझा हिच्यावरती विश्वास नाही? नाही आहे. ठीक आहे, कळलेलं आहे. बरं, कुठलीच जोडी जादूची छडी वापरणार नाहीये, फक्त ही जोडी जादूची छडी वापरणार आहे. 1 2 3. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड, मस्त. हा हा हा, शाबाश. हा, आधी 3 पाडल्या आमच्या. अक्का व्यवस्थित काय? अक्का तुझ्या उंचीनुसार खाली घेतलेले आहे. अक्का काय करतेस अक्का? व्हेरी गुड, मस्तच. हा हा, बरं मला सांग, तुला असं वाटतंय का की अक्काला सांगून चूक केली? ओके, व्हेरी गुड. हा हा, व्हेरी गुड. हा, घ्या. शाबाश. हाँ, ये धक्का मुक्की, यहाँ पे धक्का मुक्की हो रही है. हाँ, आणि एक वेळ संपलेली आहे. आणि आता आपण बघूया कुठल्या जोडीने किती चिमटे गोळा केलेले आहेत. पहिल्यांदा आपण ह्या जोडीपासून सुरू करूया. 1 2 3 20 आणि 21. या जोडीने बघूया. 1 2 3 आणि 15. 1 2 3 21 आणि 22. पहिला चिमटा तर अर्धवटच आहे, तोडलेलाच आहे, त्यामुळे तो ग्राह्य धरणार नाही.
चिमटा. आणि आता निर्णय असा आहे, निर्णय अर्थात तुमच्या समोरच आहे. टीम सोबतीचे गुण आहेत 20 गुण, टीम मैत्रीचे गुण आहेत 10 गुण, टीम दोस्तीचे गुण आहेत 30 गुण, टीम सवंगडीचे गुण आहेत 0 गुण. टीम दोस्ती. यांनी या खेळामध्ये जादूची छडी वापरणार असं सांगितलं होतं. छडीची कमाल, गुणांची धमाल. आणि आता आपण स्कोअर बोर्ड बघूया. स्कोर बोर्ड नुसार आघाडीवर आहे टीम दोस्ती. मला एक सांग की तुझं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज. पण मी सांगू जरा, इथे बघ, माझ्याकडे बघ जरा, असे कपड्यावरती आट्याण जरा. तुझं लव्ह मॅरेज हो आहे नाही? हो. ताली दे दे इधर. मला कसं, ही ताली दिली मला, हा खुश झाली लगेच ती. पण ताई तुझं लव्ह मॅरेज, व्हेरी गुड. कसं काय, पण कोणी विचारलं होतं आधी? त्यांनीच विचारलेलं. त्यांनीच विचारलं. हो. ओके, बरं बरं. आणि किती वर्ष झालेत लग्नाला? लग्नाला आता 10 पूर्ण होतील, 10 पूर्ण होते. पण ओके. प्रेम करून 14 वर्षानंतर मी लग्न केले. काय करतात भाऊजी? व्हिडिओ शूटिंग. व्हिडिओ शूटिंग करतात? अच्छा, म्हणजे लग्नामध्ये आपण हो, लग्न कार्यक्रम असतात, इव्हेंट्स पण वगैरे. तू कुठल्या लग्नाला गेली होतीस? मी ना त्यांनी शूट करता करता. हा, कॉलेजमध्ये. अच्छा, कॉलेजमध्ये. हा. हो, अच्छा, ओके. कॉलेज का प्यार. बर ठीक आहे. लव्ह मॅरेज केल्यानंतर कसं असतं की आपल्या त्या व्यक्तीवरती खूप विश्वास असतो, हो पण आपल्या त्या घरातल्या लोकांबद्दल फार कल्पना नसते. तर तिथे ऍडजस्ट व्हायला तुला किती वेळ लागला? आणि तिथे तुझी हक्काची आणि तुला समजून घेणारी अशी व्यक्ती कोण आहे? हक्काची याच होत्या. अच्छा, पण काय असं समजून घेत होते, म्हणजे कसं काय? समजून म्हणजे मी कोकणातली आहे अच्छा, आणि ह्या घाटावरच्या म्हणजे सांगलीकडच्या आहेत. तर मला यांचं जेवणच आवडत नव्हतं. जेवायचाच प्रॉब्लेम होत होता. आणि कोकणात सहसा भाकरी हा प्रकार जास्त नसतो हा, आणि इथे भाकरीच करायला लागत होती. माझ्या पूर्ण दगडासारख्याच होत होत्या, गोलच होत नव्हत्या. मग मग ह्या भाकरी करायच्या आणि सांगायच्या मी केल्यात. म्हणजे त्या समजून घेत होत्या. अच्छा, नंतर हळूहळू आता मला मस्त एक्सपर्ट झाले मी. आता करू शकते भाकऱ्या, तर भाकऱ्या हा, वगैरे येऊ शकतात. सगळं करते. मला एक विचारायचं की म्हणजे आपली एखादी व्यक्ती खूप आवडणारी असते, खूप लाडकी असते, आता समजून घेणारी असते, पण कुठेतरी एक स्वभाव आपल्याला आवडत नसतो. तर असा कुठला स्वभाव ह्या ताईचा तुला आवडत नाही आणि तो तिने बदलला पाहिजे असं तुला वाटतं? एक प्रॉब्लेम आहे, त्यांना जे पटत नाही ना, तर त्या असं भांडे आपटणार, शांत राहणार. मला काय वाटतं, ज्याची चूक आहे त्याला लगेच दाखवायची, म्हणजे तो परत चूक करत नाही. ह्या मनातच ठेवतात आणि मग खाली गेलं ना की मला फोन करणार. असं झालं तसं झालं. म्हटलं मग बोलायचं ना तिथे. पण अशा भांडी आपटतात त्या. हा पण पटत. आतापर्यंत अशा किती भांड्यांना पोक आलंय? हा, अशा. ते मला बाजूला आवाज येतो भांडे आपटल्यांचा ह्यांचा. अच्छा, हो का? नाही हो, ते काय पण सांगते. आम्हाला आता कळलेलं आहे. हा, आम्हाला आता कळलेलं आहे. हा, ते तिला आवाज आला असेल, पण मी तसं करत नाही. माझा स्वभाव असा शांत आहे की मी म्हणजे कोणाला असं उलट बोलत नाही. तिचा स्वभाव वेगळा आहे, माझा आहे, पण मी तिला समजून घेते, ती मला समजून घेते. अच्छा, तुम्ही कोणाला उलट बोलत नाही. नाही. मग ही बोलते, पण तशी ती चांगली पण आहे. म्हणजे थोडक्यात ती बोलते. नाही, पण खरंच खूप छान, चांगलं बॉन्डिंग आहे तुमच्यामध्ये आणि हे असंच राहू दे. हे जावाजावांचं प्रेम आहे ना, हे असंच छान. हे असंच राहणार आहे, आमच्यात काही हे नाही. ओके, खूप छान वाटलं तुम्हाला दोघींशी हे बोलून. ओके, आणि आता आपण खेळायला सुरुवात करूया. ओके, पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना या पुढच्या खेळासाठी खूप खूप शुभेच्छा. हा जो खेळ आहे त्या खेळाचं नाव आहे टिकली तर टिकली, नाहीतर नाही टिकली. आता काय करायचंय, तुम्ही बघताय की तुमच्यासमोर डिश आहे, त्या डिशमध्ये टिकल्या आहेत. ओके, काय करायचंय, 2 मिनिटांमध्ये जास्तीत जास्त टिकल्या आपल्या चेहऱ्यावरती चिटकवायच्या. हा, पण एकावरती एक चिटकवायची नाही. एकावर एक टिकली असेल तर ती टिकली आम्ही ग्राह्य धरणार नाही, मोजली जाणार नाही. जी ताई जास्तीत जास्त टिकल्या स्वतःच्या चेहऱ्यावरती चिटकवेल ती असणार आहे या खेळाची विजेती, म्हणजे ती जोडी विजेती असणार आहे. बरं, आता मला विचारायचंय हा खेळ सुरू करण्या अगोदर की जादूची जी छडी आहे ती कोणाला वापरायची? तुम्हाला वापरायची जादूची ह्या खेळामध्ये. ओके, जादूची छडी येऊ दे. आलेली आहे जादूची छडी. हा, तो सुरू करूया आपण आणि वेळ सुरू होते
1 2 3. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटांची. स्वतःच्या तिच्या कुठे? अरे काय 1 मिनिट, तिचा का चिटकायला गेलीस चेहऱ्यावर? जर मी सांगते स्वतःच्या चेहऱ्यावर चिटकवायचे, तिला का तिच्या चेहऱ्यावरती का चिटकवत होतीस? हा, राग मला असं नाही नाही नाही. राग करत होतीस? हा, मग सासूबाई कोणाचं जास्त ऐकतात, तुझं की या नवीन सुनेचं? माझं. ही म्हणते सासूबाई तिचं ऐकतात जास्त, तुझं? नवीन आहे ना म्हणून. ही म्हणते नवीन आहे ना, मग नंतर बघच, असं तिचं एकंदरीत डायरेक्ट इनडायरेक्ट तुला सांगते ती. काय म्हणणं आहे मग तुझं? आता तिचं ऐकायला लागतील थोड्या दिवसांनी. काढा लवकर. हा. टपक. हा, अजून एकदा. हा लवकर टपक. हा, व्हेरी गुड. ओके, आणि शेवटची 10 सेकंद. 10 9 आणि 1. आणि एकदा समोर बघ. कशी दिसते सांग बरं? खूप सुंदर दिसते. हा? खूप सुंदर दिसते. हा, काय सांगशील, कशी दिसते? वाजलं. आणि आता मी या सगळ्या टिकल्या मोजणार आहे. ओके, टीम मैत्री यांच्यामध्ये टिकल्या ज्या लावल्या गेल्या त्या 29 टिकल्या लावल्या गेलेल्या आहेत. टीम सोबती यांनी चिटकवलेल्या आहेत 24 टिकल्या. टीम दोस्ती यांनी चिटकवलेल्या आहेत 64 टिकल्या. आणि टीम सवंगडी यांनी चिटकवलेल्या आहेत 23 टिकल्या. या खेळातून जी पहिली जोडी आहे आलेली ती आहे टीम दोस्ती. त्यामुळे तुम्हाला मिळत आहेत या खेळासाठी 30 गुण. टीम मैत्री तुमची दुसरी जोडी, विजेती जोडी ठरलेली या खेळामध्ये, त्यामुळे तुम्हाला मिळालेले आहेत 20 गुण. जादूची छडी वापरणार असं सांगितल्यामुळे तुमची गुणसंख्या डबल होणार आहे. छडीची कमाल, गुणांची धमाल. त्यानंतरची 3ऱ्या क्रमांकाची जोडी आहे टीम सोबती. तुम्हाला मिळालेले आहेत 10 गुण. 4थ्या क्रमांकाची जोडी आहे या खेळामध्ये टीम सवंगडी. तुम्हाला या खेळामध्ये मिळालेले आहेत भरघोस असे 0 गुण. स्कोर बोर्ड आपण बघूया. स्कोर बोर्ड नुसार आघाडीवर आहे टीम दोस्ती. चला तर मग या गुणसंख्येसोबत आपण जाऊया आपल्या 3ऱ्या आणि शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आता हा खेळ काय आहे, तो कसा खेळायचा आहे, त्याचं नाव काय, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी माझ्यासोबत ह्या ज्या 2 ताई आहेत त्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत. ताई, तू लाडकी सखी म्हणून तू ताईला घेऊन आलीस, काय सांगशील या सखीबद्दल तुझ्या? ह्या माझ्या मोठ्या ननंदबाई आहेत आनंदाई. आणि मी 29 वर्षापूर्वी लग्न करून आली. त्यावेळेस त्यांनी मला खूप साथ दिली. म्हणजे मला माहेरची आठवण वगैरे काहीच नाही येऊन दिली. एकत्र राहत होतो त्यावेळेस खूप त्रास झाला, कारण मी ज्या दिवशी लग्न करून त्या दिवशी मला असं माहिती पडलं की माझ्या ननंदबाईचं लग्न झालं होतं, पण त्यांना मिस्टरांनी डिवोर्स वगैरे घेतला त्यांचा. आणि नंतर त्या वयाच्या 12 वर्षाची असताना लग्न केलं. त्याच्यानंतर 12 वर्षाची हो असताना 12 वर्षाची असताना मग त्यांना आमच्याकडेच ठेवलं. आणि ज्यावेळेस आम्ही नवीन लग्न झाल्याच्या नंतर आम्हाला असं वाटायचं की आम्ही जे एन्जॉय करतो, आम्ही जे फिरायला जातो, हे करतो, त्यांच्याही काहीतरी भावना असतील, काहीतरी म्हणजे वाईट वाटायचं. मग त्यांना आम्ही सोबत घेऊन जायचो. मग त्या मला मोठ्या बहिणीसारखेच आहेत. मी लहान आहे सगळ्यात घरात आणि ह्या सगळ्यात मोठ्या आहेत. आज त्यांनी खूप स्ट्रगल केले. आईंचं बघितलं, त्यांच्या मोठ्या भावांचं बघितलं. त्याच्यासाठी मला ह्या बहीण पण आहे, आई पण आहे, मैत्रीण पण आहे आणि सखे पण आहे. मला ताईंशी बोलायचंय.
तू 12 वर्षाची असताना लग्न 12 वर्षाची असताना लग्न करून दिलं. त्याच्यानंतर ते लोक चांगले नव्हते. दारू बिरू प्यायचे, खूप एक त्रास द्यायचे. शेजारचे पाजारचे लोक बोलायचे माझ्या भावाला, पण त्यांनी ऐकलं नाही कधी. ते म्हणे आम्ही स्वतः डोळ्यांनी बघू, तेव्हा आमच्या बहिणीला आम्हाला काय करायचं ते आम्ही करू. मग ते स्वतः त्यांनी आता हिचे मिस्टर आले, त्यांनी बघितलं. मग भावाला सांगितलं इकडे फोन करू का असं असं आकार. ती काही एक शब्द बोलली नाही. आम्ही देवीला वणीला जाऊन आलो आणि दोघं पण घेऊन जातो तुम्हाला दरवर्षी आला का. मग तिकडून आम्ही दोघं संगतीच आलो. मी घरात गेली, मला ते चालू झालं. ते बघितलं माझ्या भावाने. त्याने लगेच माझ्या 2 नंबरवाल्या भावाला फोन केला. तो म्हणे तू असं सांग आई आजारी आहे असं म्हणून घेऊन ये. मग जसं मला घेऊन आले तसं मला परत पाठवलंच नाही. तसं मला यांनी सांभाळलं. मी मग तशी 1 महिना घरात राहिली. तशी मी कामाला लागले तर आजपर्यंत काम करते मी. आता मी एकटीच आहे. आता मी एकटीच कमवते आणि खाते. नाही पण ताईंचं तर कौतुकच आहे. म्हणजे त्यासाठी तू जे कष्ट केलेस आतापर्यंत खूप कष्ट तू केले. करतेस त्यासाठी खरंच तुझं कौतुक आहे. सलाम आहे तुला. पण ताई तुझं कौतुक ह्यासाठी की तू एका दुसऱ्या घरातून तू आलेली आहेस आणि ताईचं तू माहेर झालीस. तर त्यासाठी खरं तर तुझं खूप खूप कौतुक. आणि त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या तुझ्यासाठी झाल्या पाहिजेत. खूप छान वाटलं तुम्हाला दोघींशी हे बोलून. आणि आता आपण या शेवटच्या खेळाला सुरुवात करूया. एकदा जोरदार टाळ्या ह्या जोडीसाठी झाल्या पाहिजेत. आणि ह्या खेळाला सुरुवात करूया. या खेळाचं नाव आहे कोपरखळी. काय करायचंय, तुमच्या समोर तुम्ही बघतायत की तुमच्या समोर कांदे आहेत. आणि तुम्ही बघताय की तुमच्या समोर खुर्ची आहे. त्या खुर्चीवर एक प्लास्टिकचं भांडं आहे. काय करायचंय की मी 1 2 3 म्हटल्यानंतर कानाला हात लावायचे दोघींनी. आणि दोघींनीही अशा पद्धतीने कांदा एक एक उचलायचा आहे कोपरखळीने. कोपरे आहे हा. आणि बरोबर तुमच्या समोर जे प्लॅस्टिकचं भांडे आहे त्या भांड्यामध्ये जाऊन तो कांदा टाकायचा आहे. बरं, आता खेळ तर तुम्हाला कळलेलं आहे. पण जी एक संधी आहे जादूची छडी वापरण्याची, ती वापरण्याची संधी अजून कोणाची राहिली आहे? त्यांनी हात वरती करायचे. अच्छा, तुमचेच राहिले. मग तुम्हाला जादूची छडी आता वापरता येईल या खेळामध्ये. ओके, रेडी आहेत तुम्ही? हा. आणि तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. कान पकडायचंय, कान पकडायचंय. कान सोडायचा नाहीये. कॅमेऱ्यात दिसतंय सगळं. व्हेरी गुड. पडला उचलायचंय, पुन्हा मागे यायचंय. शाबाश, व्हेरी गुड. कृतीच्या मागे राहूनच टाकायचंय. ये पहा. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. नो चिटिंग. कान पकडायचंय. कान नाही पकडलेलं आहे. हा, कान सोडायचा नाही. व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड. हा, शेवटची 10 सेकंद. 10 6 5 4 3 2 आणि 1. वेळ संपलेली आहे. टीम मैत्री यांनी 4 कांदे गोळा केलेले आहेत. टीम दोस्ती यांनी कांदे गोळा केलेले आहेत 5 कांदे. व्हेरी गुड. टीम सवंगडी यांनी गोळा केलेले 5 कांदे. 5 कांदे गोळा केलेले आहेत. टीम सोबती यांनी गोळा केलेले, ओ माय गॉड, बाप रे, 2 कांदे गोळा केलेले आहेत. हा, त्यातून खाली पडले 2. त्याच्यातून खाली पडले. मग ती चूक माझी आहे का तुमची आहे? आमचीच. हा, मग 2 कांदे. ओके. टीम दोस्तीचे गुण आहेत 30 गुण. टीम मैत्रीचे गुण आहेत 20 गुण. टीम सवंगडीचे गुण आहेत 30 गुण. जादूची छडी वापरणार असं सांगितल्यामुळे तुमची गुणसंख्या डबल होणार आहे. छडीची कमाल, गुणांची धमाल. टीम सोबतीचे गुण आहेत 10. तुम्ही जसं म्हणाला होता की जादूची छडी आम्हाला वापरायची, तर तुम्ही ती वापरू शकता. आणि त्यासाठी छडीची कमाल, गुणांची धमाल. स्कोर बोर्ड आपण बघूया. एकूण गुणसंख्या झालेली आहे टीम सोबती 50, टीम मैत्री 70, टीम दोस्ती 120 आणि टीम सवंगडी 60. आजच्या भागाची विजेती जोडी ठरलेली आहे टीम दोस्ती.
एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि बाकीच्या जोड्यांना मिळणार आहे सन मराठीकडून एक सुंदर अशी भेटवस्तू. योगिताताई, तू ठरलेली आहेस आजच्या भागाची हुकुमाची राणी, पण जिच्यामुळे तू हुकुमाची राणी झालेली आहेस ती स्नेहलताई. तिच्या हस्ते आज आपण मान सन्मान तुझा करणार आहोत. तिच्याकडून तुझी ओटी भरली जाणार आहे. तर मी स्नेहलताईला विनंती करतो की तू ओटी भरायचीस. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. आणि हुकमाच्या राणीला मिळतोय गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. आणि जी लाडकी सखी झालेली आहे तिला मिळतोय तिच्या हक्काचा माहेरचा आहेर इंडक्शन. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि हुकमाच्या राणीला मिळतोय तिच्या हक्काचा माहेरचा आहेर मायक्रोवेव्ह. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. परत आई, तू हुकमाची राणी झालेली आहेस तर आज काय तुला असं हुकूम इथे सोडावं वाटतं? मला हुकूम सोडावंसं वाटतोय की प्रत्येक बाईने समंजसपणाने वागावं तर संसार सुखाचा होईल. वा, व्हेरी गुड, खूप छान. मंडळी, पाहिलंत ना, लाडकी सखी सोबत आल्यानंतर ताई काय करू शकते याचा अंदाज आता प्रत्येक ताईला आलेला आहे. तेव्हा आता इथून पुढे आपल्या खेळाची रंगत दुप्पट होत जाणार आहे. तर भेटूया पुढच्या भागात नव्या साजा तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे सोहळा सख्यांचा, लाडक्या नात्यांचा, गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट.